मी जेव्हा आरशात बघते, तेव्हा माझं बसकं नाक आणि काळा रंग दिसतो, तेव्हा वाटतं खरंच आई म्हणते तसं लग्नासाठी मला कोणी पसंत करेल का? माझ्या भावाला अधिक मार्क मिळालेत, की मला माझी खूप लाज वाटते. नवऱ्याजवळ जाताना त्याला माझी न आवडणारी फिगर आठवते आणि वाटतं त्याला आपल्यामुळे खरंच आनंद मिळत नसेल. बाबा म्हणतात, "तो शेजारचा कार्तिक बघ, किती चांगल्या पगाराची नोकरी आहे त्याला." तेव्हा वाटतं मी खरंच नालायक मुलगा आहे का? सभोवतीच्या व्यक्तींकडून कानावर पडलेल्या अशा या कमेंट्समुळे आपण स्वतःला कितीही चांगली व्यक्ती बनवण्यासाठी प्रयत्न केले तरीही आपण फारसं खुश नसल्याचं जाणवतं. तर कधी आपल्याला जमत नाही, आपण चांगल्या गोष्टी डिझर्व्ह करत नाही, आपण गुड फॉर नथिंग असल्याची भावना असेल, तर आपला सेल्फ एस्टीम म्हणजे आत्मसन्मान कमी आहे असं समजायला हरकत नाही. आत्मसन्मान म्हणजे आपलं आपल्याबद्दल असणारं मत. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक सायकॉलॉजिस्ट आणि काउन्सिलर आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. आपल्या नकळत आपण समाजाने आपल्यापुढे धरलेल्या आरशात बघत असतो आणि आपल्या चुका काढत असतो. लोकांनी आपल्याला नावं ठेवू नये म्हणून, त्यांना आपण आवडावं, त्यांच्या नजरेत आपण एक जागा मिळवावी म्हणून सारखे प्रयत्न करत असतो. आपला सेल्फ क्रिटिक सारखा जागा ठेवत, जे चुकलंय त्याचा ब्लेम घेत, आपणच कशी सुधारण्याची गरज आहे, हे स्वतःला सारखं सांगत असतो. एकतर परफेक्शनिझमची वाट बघतो किंवा ते काम केलं तर उत्तमच, नाहीतर करायचं नाही, असं मनात ठेवत वेळकाढूपणा काढत प्रोक्रॅस्टिनेशनची वाट निवडतो. फ्रेंड्स, लो सेल्फ एस्टीम कसा तयार होतो हे या अशा सगळ्या उदाहरणातून आणि आपण जो मागच्या रविवारचा भाग बघितला त्याच्यातल्या उदाहरणातून लक्षात आलं असेलच. लो सेल्फ एस्टीमची प्रमुख कुठली कारणं असतील, तर आपण इतरांपेक्षा कमी आहोत यावर विश्वास असणं. हा पक्का समज असणं. आपल्याला काय हवंय हे स्पष्टपणे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात अडचणी जाणवणं. आपल्यातील नकारात्मक बाबींवर अधिक लक्ष केंद्रित करणं. सारखं आपण केलेलं काम चुकेल ह्याची चिंता करणं. ते काम आपल्याला एकट्याने जमणार नाही याच्याबद्दल स्वतःवरच शंका घेणं. अपयशाची भीती असणं. ॲप्रिसिएशन देखील घेता न येणं. म्हणजे कुणी जर आपलं कौतुक केलं, तर ते खरंच आहे का? किंवा खरं वाटत नाही, त्याच्यासाठी पण अवघडलेपण जाणवणं. आपल्या बाउंडरीज सेट करता न येणं. नाही म्हणता न येणं. बहुतांश वेळेस आपणच ॲडजस्ट करणं किंवा आपणच रिसिव्हिंग एंडला असणं इत्यादी. आपण असं वागत असलो तरी अगदी खोलवर मनामध्ये तसं वागणं आवडत नसतंच ना. त्यामुळे होतं काय, की शरीर एक काम करतं आणि मन मात्र दुसरं काहीतरी सांगत असतं. यातून जो कॉन्फ्लिक्ट किंवा जे द्वंद्व आपल्यासोबत निर्माण होतं, त्यातूनच चिंताग्रस्तता, डिप्रेशन किंवा असं स्वतःबद्दल खूप सतत वाईट वाटत राहणं चालू होतं आणि मग मनोविकारांना बळी पडण्यापासून तर अगदी पार सुसायडल थॉट्सपर्यंत त्याचे परिणाम होऊ शकतात. स्वतःला कमी समजत असल्याने सामाजिक कार्यक्रमांमध्ये जायला टाळणं, नवीन आव्हानं घेण्यापासून स्वतःला थांबवणं, समस्या सोडवण्यापेक्षा त्याच्यापासून पळणं म्हणजे बघू नंतर, आत्ता नको, असं काहीतरी वागण्याने तात्पुरता दिलासा जरी मिळत असला, तरी भविष्यामध्ये अशी वृत्ती आपल्यावरच उलटू शकते आणि महत्त्वाच्या संधी हातातून निसटतात. नाते दुरावू शकतात. आणि या सगळ्या परिणामांची जबाबदारी आपण घेण्यात कमी पडतोय किंवा आपलंच चुकतंय, हे स्वतःही आपण म्हणतो, इतरांना पण तसं जाणवून देतो. मग परत सगळ्यांच्या मनात नाराजीचा सूर. मग आपणच कसे कमी आहोत हे परत चक्र सुरू. आपलं असं व्यक्तिमत्व होण्यामागे काय कारण असतं, तर आपण स्वतःकडे दुसऱ्यांच्या चष्म्यातून बघत असतो आणि सातत्याने स्वतःला कमी लेखत असतो. मग आईनी म्हटल्यामुळे आपलं बसकं नाक दिसतं, पण आपले मोठे डोळे दिसत नाहीत. मार्क कमी मिळाले तरी स्वतःचं खेळामधलं नैपुण्य दिसत नाही. बायको म्हणून स्वतःच्या सो कॉल्ड नसलेल्या चांगल्या फिगरकडे लक्ष देण्यामध्ये आपल्यातही एक अत्यंत सहृदयी मन आहे, ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं. शेजारच्या मुलापेक्षा आपला पगार कमी दिसतो, पण स्वतःमध्ये त्या मुलापेक्षा असलेल्या उत्तम सवयी महत्त्वाच्या वाटत नाहीत. त्यामुळे आपण कितीतरी स्वतःवरच अन्याय करत असतो आणि खोलवर मनामध्ये उदास राहतो. परिणामी समाधानी राहणं, प्रगती करणं, जगण्याचा आनंद घेणं हे निसटून जातं. तर कधी येणारं वैफल्य, निराशा, असमाधान मग याच्यातून सुटण्यासाठी ड्रिंक्स घेणं, स्मोक करणं अशाही काही तात्पुरत्या आनंद देणाऱ्या सवयींचा आधार घेतला जातो.
आता लो सेल्फ एस्टीम नको याचा अर्थ असा अजिबातच नाही सेल्फ एस्टीम खूप जास्त असावा. कारण अति जास्त आत्मसन्मान असणं हे देखील योग्य नाहीच. आपण इतरांपेक्षा बहुतेक बाबतीमध्ये सरस किंवा अधिक कुशल आहोत, असं ज्यांना वाटतं किंवा इतरांना आपल्यापेक्षा कमी येतं असं वाटतं. म्हणजे काय, की आपण एकंदरीत जरा स्वतःला जास्त शहाणे समजतो. अशांचा सेल्फ एस्टीम वाजवीपेक्षा जास्त असू शकतो. आपलं कधीच चुकू नये यासाठी जे धडपडत असतात किंवा आपलं कधीच चुकणार नाही याचा फाजील आत्मविश्वास ज्यांना असतो, पण त्यामुळे ते इतरांच्या निर्णयाचा पण किंवा इतरांच्या आयुष्याचा पण ताबा स्वतःकडे घेऊ बघतात. मग नातेसंबंधात निर्मळ समानता राहतच नाही. त्यांना केलेली टीका चालत नाही आणि अशा या सर्वसाधारण परिस्थितींमध्ये समाजासोबत जाणं, इतरांच्या निर्णयाचा मान राखणं त्यांना जमत नाही. तुम्ही कदाचित एक चित्र पाहिलं असेल, ज्याच्यामध्ये एक मांजर आरशात बघताना तिला प्रतिबिंब म्हणून एक सिंह दिसतो. हे चित्र बरेचदा सेल्फ एस्टीमसाठी दाखवलं जातं, पण वैयक्तिकरित्या मला ते चित्र चुकीचं वाटतं. कारण स्वतःला सिंह समजून जर ते मांजर रस्त्याने फिरत असेल, तर कदाचित एखादा कुत्रा देखील तिच्यावर झडप घालेल. तेव्हा एखादं मांजर जर आरशात पाहत असेल, तर तिने आरशात स्वतःचं प्रतिबिंब म्हणून उंदीरही बघायला नको किंवा सिंह पण तिला दिसायला नको. तर तिला आरशामध्ये छान, सुदृढ, स्वावलंबी, सक्षम मांजरच दिसणं गरजेचं आहे. म्हणजे आपला सेल्फ एस्टीम हा कमी किंवा अति जास्त नसावा, तर तो हेल्दी आणि योग्य असा असला पाहिजे. पण तो मिळवायचा कसा? हे पुढच्या भागात बघू. आजचा भाग कसा वाटला? तुम्हाला रिलेट झाला का? हे वर्णन ऐकून कुणी अजून आठवलं का? हे सगळं कमेंट बॉक्समध्ये लिहा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. राहिलेले व्हिडिओ चॅनल प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायला विसरू नका. कारण न चुकता महिन्याला 2 व्हिडिओ येतातच. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.